मित्रहो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आणि कोंडिये गावचे सुपुत्र तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्रख्यात असलेले सन्माननीय श्री गणेशजी जेठे यांचा आज आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. पत्रकार हा स्वतंत्र असावा हे त्यांचं एक सुंदर वाक्य. राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता हे सांभाळून त्यांना हरिनामाची सुद्धा फार आवड. चला मग मित्र हो, ज्येष्ठ पत्रकार आणि कोंडिये गावचे माजी सरपंच सन्माननीय श्री गणेशजी जेठे यांचा आज आपण जीवन प्रवास जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आलो आहोत आपण जे समोर आपल्याला घर दिसतं आहे ते जेठे सरांचं. तर आपण आता आलो आहे आणि जे आपण रोडने आलो होतो ना, इकडून आपण आलो आहेत फोंडा मार्गे आणि इथे त्यांचं घर आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूर्या डोंगरे, मी मालवणी माणूस या कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत, सध्या मी आता आहे कोंडिये गावामध्ये, म्हणजे कोकणातील एक सुंदर गाव. त्या गावाचं नाव आहे कोंडिये गाव आणि या कोंडिये गावात एक सुंदर अशी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा आज आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. परंतु त्या व्यक्तीने मित्रांनो राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आहे. अशा व्यक्तीशी आज आपण जोडले गेलेलो आहोत आणि ती व्यक्ती आज आपल्यासोबत मित्रांनो आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे श्री गणेशजी जेठे. तर मित्रांनो, त्यांचा आज आपण जीवनप्रवास जाणून घेणार आहोत आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येईल. आणि आजचा हा जीवनप्रवास युवा पिढीला तसेच खूप काही माहिती मिळून जाणार आहे. त्याचबरोबर आपण खूप गप्पासुद्धा मारणार आहोत आणि या प्रश्नावलीसुद्धेमध्ये काही मजेशीर किस्से असतात, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आधी तुम्ही तुमची आता ओळख आहेच, परंतु आपल्या चॅनलवरती पहिलं तुम्ही नवीनच आहात आणि इथे आपली ओळख करून द्या. हां बोला. हां, मी माझं नाव गणेश वसंत जेठे, पत्रकार गणेश जेठे म्हणून मला सर्वजण ओळखतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि कोंडिये आमचं गाव आहे कणकवली तालुक्यातलं. मी तिथे सरपंचही होतो आणि मी गावातच राहतो अजूनही, त्यामुळे या गावाशी एक नाळ जोडलेली आहे आणि पत्रकारितेच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी फिरत असतो. सर, आधी आपलं अभिनंदन की आपण एका प्रसिद्ध दैनिकाचे म्हणजे सिंधुदुर्ग पुढारी दैनिक आवृत्तीचे प्रमुख आहात. त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू, आभारी आहे. तर मित्रांनो, आता आपण काही प्रश्न असतात आणि या प्रश्नावलीसुद्धा आता आपण सुरुवात करणार आहोत. सर, आपलं बालपण कोंडियेसारख्या छोट्याशा गावामध्ये होऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण पदवीधर झालात. हा जो प्रवास होता त्या प्रवासाबद्दल तुम्ही थोडी आम्हाला माहिती द्या. हो, आमचं गाव एक जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा गाव विकसित नव्हतं. रस्ते नव्हते, पाणंदी होत्या, पायवाटा होत्या. मग त्या पायवाटांमधून आम्ही प्रवास करून फोंडाघाटमध्ये किंवा पहिल्यांदा आम्ही आमच्या गावातल्या मराठी शाळेमध्ये शिकलो, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये 5वीपर्यंत. नंतर मग मी हायस्कूलमध्ये आम्ही गेलो. तर हायस्कूल फोंडाघाट हायस्कूल आहे, इथून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. तर रोज अंतर आम्ही तेवढं चालत जायचो, परत यायचो. विशेषतः म्हणजे त्या काळामध्ये परिस्थिती पण सर्वांची, माझ्यासहित इतर आमच्या सहकारी मुलांची गरिबीची होती. त्यामुळे कुणाच्या पायात चप्पल पण नव्हतं. अगदी उन्हाळ्यामध्ये खूप वाळूतनं पाय भाजायचे मातीतून, म्हणून मग प्लास्टिकच्या एखादं चप्पल आई घेऊन द्यायची. तर त्यामुळे वडील नसल्यामुळे परिस्थिती गरिबीचीच होती. तर आईने शिक्षण दिलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही 6 किलोमीटर दररोज जात होतो. तेव्हा एस टी बसची सुविधा नव्हती आणि तिथून मग आम्ही 11वी 12वी फोंडाघाट कॉलेज म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे तिथेच शिकलो. आणि हे चालत जाताना असं वाटत होतं की आपण कोणीतरी मोठं व्हावं आणि ह्या गावामधले रस्ते करावे, आपल्या नंतरच्या पिढीला रस्त्यावरून प्रवास व्हावा, एस टी बसमधनं प्रवास व्हावा शाळेमध्ये, असं सारखं वाटायचं. आणि तिथून मग पुढे त्यासाठी मला एक कळलं होतं की आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तेव्हा 10वी शिकली मुलं की मग मुंबईला जायची.
12वी शिकले की मुंबई, 12वी शिकणं म्हणजे त्या काळात खूप मोठं होतं, पण 10वी नापासच व्हायची मुलं आणि 10वी नापास झाली की ती मुंबईला जायची. पण मी 10वी पास झालो आणि सुरुवातीला पास होणारा फार कमी मुलं होती गावामध्ये, त्यामध्ये मी होतो. आणि 10वी पास झाल्यानंतर मग मी 11वी 12वी केलं. 12वी केल्यानंतर आईला सांगितलं की मला ग्रॅज्युएशन कणकवली कॉलेजला जाऊन करायचं आहे. मग आईने मला खूप सपोर्ट केला, आर्थिकदृष्ट्या केला आणि मानसिकदृष्ट्या पण सपोर्ट केला की ओके तू गणेश शिक. आणि त्यामुळे मग मी 13वी म्हणजे FY SY TY TCOM केलं आणि मग मी मुंबईला गेलो. आणि त्यानंतर मुंबईवरून जेव्हा मी पुन्हा आलो सिंधुदुर्गमध्ये, तेव्हा मी पुन्हा पत्रकारिता आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी सुरू केल्या. आणि खरं तर माझा राजकारणाशी संबंध आलेला होता, तो पदवीधर शिक्षण घेत असताना संबंध आला. म्हणजे पदवीपर्यंत माझं शिक्षण असं आहे. नंतर मग मी जर्नलिझममधून BJ ही पदवी केली, बॅचलर ऑफ जर्नलिझम ही डिग्री मी मिळवली नंतर. तर मित्रांनो, त्यांनी शिक्षण घेत असताना राजकारण आणि पत्रकारिता, बरोबर ना सर? हो. तिथून त्यांचा प्रवास सुरू झालेला. तर मला असं विचारायचं की कोकणातील युवक हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधात असतो. तर तुम्ही मुंबईला सुद्धा गेला त्यानंतर, तर तुम्हाला असं वाटलं नाही की नोकरी करावीशी? हो, खरं तर ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही आईला वाटणार की आपला मुलगा मुंबईमध्ये जाऊन शिकावं, कारण रोजगाराची संधी इथे नव्हती. मग मी मुंबईला पण गेलो. मी अकाउंट ऑफिसर म्हणून नोकरीला होतो मुंबईमध्ये, लॅमिनार इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये. आणि तिथे मुंबईत वावरताना 1-1.5 वर्ष मुंबईमध्ये मी होतो. आणि मुंबईला जाण्यापूर्वी मी शिवसेनेत ॲक्टिव्ह होतो. म्हणजे तेव्हाचे आमदार त्या काळातले नारायण राणे, जे आता केंद्रीय मंत्री आहेत, तर ते ह्या मतदारसंघामध्ये होते. आणि शिवसेना त्यावेळी जस्ट वाढत होती. आणि अशा वेळी आम्ही तरुण मुलं जी कॉलेजमधली होती ती शिवसेनेत सहभागी होतो. त्यामुळे मी शिवसेनेचा उपशाखा प्रमुख म्हणून इथे काम तत्पूर्वी करत होतो. आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग हे सगळं सोडून, राजकारण आणि हे सगळ्या गोष्टी सोडून मला रोजगारासाठी मुंबईला जावं लागलं. आणि मुंबईला गेल्यानंतर 18 महिने मी मुंबईला नोकरी केली. मुंबईला नोकरी करताना अकाउंट ऑफिसर लॅमिनार इंडस्ट्रीजमध्ये म्हणून मी नोकरी केली. आणि तिथे मी विचार केला की मुंबईमध्ये आपण करणार काय. बरोबर. म्हणजे आपण आज नोकरी शोधतोय, नोकरीनंतर लग्न होणार, लग्न झाल्यानंतर मुलं होणार, मग भाड्याची खोली, मग स्वतःची खोली, याच्यामध्ये आयुष्य निघून जाणार, असा विचार मी केला. आणि मी धाडसी निर्णय घेतला की आईला पत्र पाठवलं. त्या काळात मोबाईल नव्हते, फोन नव्हते. पत्र पाठवलं की मी मुंबई सोडून गावी येतो. तर आईच मला तिथे मुंबईला भेटायला आली. ती म्हणाली, बाबा तू काय गावी येतो? तर मला धक्काच बसलाय. मग मी तिला समजावून सांगितलं. मग आईने मात्र मला सपोर्ट केला आणि तीच मला पुन्हा गावी घेऊन आली. आणि इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीही करू. गांधीजींनी म्हटलं होतं, महात्मा गांधीजींनी, की खेड्याकडे चला. त्यामुळे मला सारखं आठवत होतं की खेड्याकडे का चला असं त्यांनी म्हटलं होतं. आणि म्हणून मी ठीक आहे, आपण जरी शिकलेलो असलो तरी आपण खेड्यामध्ये जायचं, आपल्या गावामध्ये जायचं, आपल्या जिल्ह्यामध्ये जायचं आणि तिथे आपलं करिअर घडवायचं. आणि तो धाडसी निर्णय घेतला आणि तो निर्णय मला खूपच फायद्याचा ठरला आणि मी सुखी झालो आणि यशस्वी झालो. तर सर, या प्रश्नाबद्दलच मला एक प्रश्न जोडून विचारायचा आहे की राजकारण आणि पत्रकारितेकडे असं काय की तिकडे वळावंसं वाटलं? हां, मी जेव्हा मुंबईवरून परत आलो तेव्हा मी पत्रकारितेत जाणीवपूर्वक प्रवेश केला, अशातला काही भाग नव्हता पत्रकारितेमध्ये आपण. पण राजकीय लोकांशी मुंबईवरून आल्यानंतर पुन्हा त्या विठ्ठल देसाई, सुदन बांदोडेकर अशा लोकांशी मैत्री पूर्वीपासून होती शिवसेनेत असल्यामुळे. मग त्या लोकांशी पुढे वाटचाल करता करता एक दिवस विठ्ठल देसाईंच्या माध्यमातून मी पत्रकारितेकडे वळलो. आणि पत्रकारितेकडे त्यावेळी सिंधुदुर्ग समाचारमध्ये मी पत्रकारिता केली. एका बाजूला राजकारण, एका बाजूला पत्रकारिता, असं चालत होतं ते. आणि हे चालता 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 मी नंतर दैनिक पुढारीमध्ये वार्ताहर म्हणून फोंडाघाटमध्ये काम केलं. वार्ताहर म्हणून फोंडाघाटमध्ये काम केल्यानंतर काही दिवस रत्नागिरी टाइम्समध्ये काम केलं. आणि मग मी ओरोस मुख्यालयात सिंधुदुर्ग नगरीमध्ये पत्रकारिता सुरू केली रत्नागिरी टाइम्समधून. आणि त्याच दरम्यान मी 2002 सालामध्ये 2000मध्ये माझं लग्न झालं आणि 2002 सालामध्ये मी माझ्या गावचा सरपंच झालो. लोकांनी म्हटलं की गणेश, तू एवढी सगळी धडपड करतोय तर तू गावचा सरपंच हो. पण नंतर मी सरपंच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पत्रकारिता, असं दोन्ही गोष्टी सुरू होत्या. एका बाजूला राजकारण आणि एका बाजूला पत्रकारिता, असं दोन्ही गोष्टी सुरू होत्या.
आणि ह्या दोन्ही गोष्टी सुरू असताना माझ्या असं लक्षात आलं की राजकारणामध्ये तरुण पिढी येते, आरक्षण आहे, एखाद्या वेळी त्याला पद मिळतं आणि नंतर मात्र त्याच्या हातात काही नसतं. एकदा का आरक्षण पडलं की त्याला परत पद मिळत नाही. त्याशिवाय नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की एकाला पद दिलं की ते 2.5 वर्षाने त्याला दुसऱ्याला द्यायचं किंवा 5 वर्षाने दुसऱ्याला द्यायचं. मग ह्यामध्ये करिअर घडणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याबरोबरच असं झालं की माझा गाव छोटा होता, त्यामुळे राजकीय जे मतदारसंख्या कमी होती, त्यामुळे तो एक मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट की पत्रकारितेच्या माध्यमातून आपण खूप काही करू शकतो हे माझ्या लक्षात आलं की जे आपण राजकारणात जाऊन करणार आहोत तेच आपण पत्रकारितेतून करणार आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मग मी पत्रकारिता कायमस्वरूपी करायची आणि कायमस्वरूपी राजकारण सोडायचं असा निर्णय घेतला. आणि मी कायमस्वरूपी राजकारण सोडलं. कुठल्याही पक्षाचा मी सभासद नंतर राहिलो नाही आणि 100% पत्रकारिता सुरू केली. त्यावेळी अशी घटना घडली की म्हणजे राजकारण म्हणजे एका बाजूला ठेवावं लागलं आणि तुम्हाला पत्रकारिता पूर्ण वेळ द्यावा लागला. तर त्याला एक असा प्रश्न आहे की तेव्हा राजकारणात तुम्ही होता, तेव्हा विकास कामे चांगली करत होता, सरपंचसुद्धा होता. मग अशी एक घटना घडली असेल की राजकारण आपल्याला सोडावंच लागेल. होय, अशा अनेक घटना घडल्या. मी म्हणजे अशा घटनांचा उल्लेख करत नाही, फक्त मी एक सांगतो की मला असं कुठेतरी वाटलं की नाही राजकारणात काम करायचं. कारण राजकारणात काम करून जे काही मला करावं लागत होतं त्यातल्या काही गोष्टी चुकीच्या पण होत्या. बरोबर, चुकीच्या पण होत्या. ही चुकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागत होत्या राजकारणामध्ये. हे आजही करावं लागतं, सगळ्या पक्षात करावं लागतं. मग हे मला मान्य नव्हतं. मग राजकारण हे समाजासाठी आहे, लोकांच्या विकासासाठी आहे. तर 100% राजकारण हे लोकांच्या विकासासाठी व्हायला पाहिजे. पण तसं झालं नाही, तसं आजही होत नाही, कुठेच होत नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की मग हे राजकारण काय उपयोगाचं आहे. बरोबर. मग मी सोडलं. मी राजकारणाला दोष देत नाही किंवा राजकारणाला वाईट म्हणत नाही. राजकारणामध्ये काम करणं फार कठीण गोष्ट आहे, एवढी सोपी गोष्ट. जे लोक करतात त्यांना सॅल्यूटच करायला पाहिजे. एवढी सोपी गोष्ट नाही. कारण आता नाही म्हटलं तर राजकारणामध्ये मतदार पैसे मागतात मतदानाला, 1,000 रुपये, 2,000 रुपये. तर हे सगळं चुकीचं राजकारण चालू आहे. लोकांची चूक आहे याच्यामध्ये, मतदारांची चूक आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकारण करणं हे फार कठीण आहे. पण मला असं वाटलं की ठीक आहे, पत्रकारितेमधून आपण केवळ आणि केवळ लोकांच्या चांगल्या भल्यासाठी आपण पत्रकारिता करू शकतो. आणि आपण जर जन्माला माणसाच्या आलोच आहोत तर माणसाला आनंद देणं आणि त्याला त्याचे प्रश्न सोडवणं, त्याला दिलासा देणं, त्याला सोयी उपलब्ध करून देणं, त्याला सुखी जीवन जगण्यासाठी मदत करणं, ह्या गोष्टी पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक सुलभ होऊ शकतात. म्हणून मी कायमस्वरूपी पत्रकारिता. तर मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणेच सर आता एक भविष्यातला प्रश्न आहे आणि तो तुम्हाला विचारावासा असं मला वाटतं. कारण तुम्ही कोंडेगावचे पहिले सरपंच होता, राजकारणात पत्रकार, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे. पण आज सध्याचं राजकारण पाहता तुम्हाला असं वाटतं की पुन्हा आपण राजकारणात यावं? मला आता ह्या क्षणी असं वाटत नाही की आपण राजकारणात यावं, प्रामाणिकपणे सांगतो. कारण पत्रकारितेमध्ये आम्ही खूप चांगलं यश आता मिळवलं आहे. दुसरी गोष्ट, पत्रकारिता करता करता आम्ही समाजकारणही करतो आहे, समाजाची सेवा करतो. जसं की आम्ही स्वच्छता मोहीम आहे, तर संपूर्ण जिल्ह्याभरात आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. कारण जर आपला देश, स्वच्छता म्हणजे विकास, स्वच्छता म्हणजे प्रगती, स्वच्छता म्हणजे आरोग्य, स्वच्छता म्हणजे सर्व काही, असं माझं मत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून, स्वच्छता मिशनच्या माध्यमातून आता आम्ही समाजकारण करतो आहोत. त्याशिवाय ज्या मुलांचं 1ली ते 12वीपर्यंत मुलं शिकतात आणि त्यांना आई किंवा वडील नाही, अशा मुलांसाठी जी शासनाची बालसंगोपन योजना आहे त्यावर मी काम करतो. म्हणजे तेही एक समाजासाठी मी करतोय. आणि विकास कामांमध्ये देखील जेवढं काय जमेल तेवढं सहकार्य माझ्या गाव पातळीवर असेल, गावाच्या बाहेर असेल तर ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे एवढं सगळं आपल्याला मिळतं आहे. म्हणजे जे आपण पत्रकारितेच्या माध्यमातून पुढारीचं काम करता करता व्यवस्थितरित्या इतर लोकांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळते, समाजाची, देशाची. तर त्यापेक्षा आणखी काय पाहिजे, राजकारण कशाला हवं. त्यामुळे मी भविष्यामध्ये राजकारणात ॲक्टिव्ह होण्याच्या मनस्थिती आता तर माझी नाही, साध्य नाही आहे सरांची. तर त्यांची जी मोहीम आहेत त्याच्यात खूप पावणदेवी बरकत पडो आणि तुम्हाला असेच नवीन नवीन उपक्रम तुम्ही राबवत राहा सर. आता आपले काही गमतीशीर मित्रांनो प्रश्न असतात आणि त्या गमतीशीर प्रश्नामध्ये काही मजेशीर किस्से घडत असतात. त्यांच्यासुद्धा लाईफमध्ये असे काही किस्से घडले असतील, पत्रकार असो, राजकारणामध्ये असो. तर सर मला असं विचारायचं की राजकारणामध्ये असताना तुम्हाला काही असा मजेशीर किस्सा वगैरे घडलेला आहे? राजकारण हे नेहमी मजेशीर असतं. राजकारणामध्ये मजेशीर किस्से भरपूर घडलेले आहेत माझे. म्हणजे मला ते आठवत नाही, पण एक किस्सा मला आठवतो.
जेव्हा एक ग्रामपंचायत निवडणूक आमच्याकडे सुरू होती तेव्हा बिनविरोध निवडणूक होत होती, काही प्रॉब्लेम नव्हता. तर एका जागेसाठी समोरच्या वाडीतल्या लोकांनी वार्डातल्या लोकांनी ठरवलं होतं ही बिनविरोध सीट अमुकाला द्यायची. कोणीतरी उमेदवार होता, मला आठवत नाही, ती सीट द्यायची ठरली होती. आणि कोणीतरी त्याच्या विरोधात एखादा दुसऱ्याच वार्डातला येऊन फॉर्म भरून ती बिनविरोध होऊ नये म्हणून प्रयत्न, बरं तो निवडून येणार नव्हता कारण वाडीनेच ठरवले होते, प्रयत्न करत होता. हे थोडंसं चुकीचं राजकारण सुरू होतं. मग एवढ्यात एक 2:45 वाजले होते. 3 वाजता फॉर्म भरायची वेळ असते आणि 2:45 वाजता वाजले होते आणि कुणीतरी एका ग्रुपमधल्या आमच्या म्हणजे तिथे असलेल्या कोणीतरी एकाने घड्याळ 2:45चं 3 वर केलं, भिंतीवरचं घड्याळ. कारण भिंतीवरचं घड्याळ हे हॉलमधलं प्रमाण मानलं जातं निवडणूक निर्णय अधिकारी. आणि मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दाखवण्यात आलं की हे बघा 3 वाजले. आणि नंतर तो म्हणजे ॲक्च्युली 3 वाजले तेव्हा तो आला होता आणि मग ते 3 वाजले आणि परंतु तो आलाच नाही शेवटच्या क्षणापर्यंत. आणि ती मग म्हणजे तो एक किस्सा कुणीतरी ते केलं होतं कृत्य आणि तो किस्सा मला आजही आठवतो. आणि नंतर मग आमच्या लक्षात आलं होतं की 2:45चे 3 कोणीतरी केले होते असं नंतर आम्हाला सांगण्यात आलं होतं. मग निवडणुकांमध्ये असे अनेक किस्से राजकारणामध्ये घडलेले आहेत, त्यातला हा एक किस्सा आहे. तर सरांनी सांगितल्यामुळे राजकारणातला एक मजेशीर किस्सा सांगितला. नंतर पत्रकारितेमध्ये तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलं. त्या क्षेत्रामध्ये बरेच अशी लोक भेटली असतील, काही मजेशीर व्यक्ती असतात किंवा आपल्याकडनं काही चुका होतात, त्यातला एक असा एक मजेशीर घडलेला किस्सा सांगा. असे अनेक किस्से आहेत, मला आता ह्या क्षणी आठवत नाही. पण एक किस्सा मला आठवतो की आम्ही पत्रकार म्हणून तसे देशभर फिरलो, अगदी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत आणि इकडे पश्चिम बंगाल, ईशान्य भारत, आसाम, मेघालय ते गुजरातपर्यंत सगळीकडे फिरलो. फिरल्यानंतर असं लक्षात एकदा आम्ही कोलकात्याला गेलो होतो गंगासागरमध्ये. आणि गंगासागरमध्ये फिरता फिरता आम्हाला तिथे आमचा जो ऑफिसर होता, पत्रकार होतो आम्ही सगळे, तिथे अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो. आणि आमचा जो ऑफिसर होता त्याच्याकडे पैसे नव्हते, संपले होते, आमच्या खिशातले पैसे संपले होते तेव्हा. आणि आम्ही त्या ऑफिसरला घेऊन आम्ही ATM मध्ये गेलो. तो ऑफिसर जरा थोडंसं चक्रम होता आमच्याबरोबरचा. ते ATM कार्ड त्यांनी घातलं, ते त्याला काहीतरी ते ATM ला मला लात मारली त्यांनी. ATMवर लात मारल्यावर ATM सगळं आत गेलं. ATM आत गेलं म्हणजे कार्ड होतं ते आत गेलं ATM मशीनमध्ये. कार्ड आतमध्ये गेल्यामुळे फार आमचे हाल झाले. आता करायचं काय, पैसे तर खिशात नाही, ह्याचं एकमेव ऑफिसरचं होतं. मग शेवटी आम्ही तिथल्या वॉचमॅनला घेऊन बँकेच्या ऑफिसरला रात्रीची घटना आहे, रातोरात त्याला बोलावून घेतलं तिथे. आणि रात्री 11:30-12 वाजता ते ATM कार्ड बाहेर आलं आणि तिथून आम्ही 20,000 रुपये काढले आणि आम्ही पुढचे 2 दिवसाची टूर केली. तर असे अनेक किस्से पत्रकारितेमध्ये घडलेले आहेत की त्याचं फार मोठं पुस्तक होईल. असं भविष्यात जर तुम्ही कधी तुमच्या चॅनलमार्फत आलात तर असे 10-15 किस्से मी सांगेन पत्रकारिते. तर हा किस्सा एक मजेशीर मित्रांनो होता. तर आपल्या प्रश्नावलीमध्ये एक कन्फ्यूज करणारा प्रश्न असतो आणि त्यातला एक कुठला तरी एक निवडायचा असतो. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता हे 3 क्षेत्र होती. त्यातलं एक क्षेत्र जर निवडायचं असेल तर कोणतं आणि ते का? पत्रकारिता कधी पण. कारण पत्रकारितेमध्ये तुम्हाला जे राजकारणामध्ये काय करायचं, जर लोकांचं भलं करायचं, पत्रकारितेमध्ये तुम्ही ते करू शकता कोणतंही राजकारण न करता. एक दुसरं कारण पत्रकारितेचा फायदा असा की पत्रकार हे जे तुमच्याकडे पद आहे, जी काही पदवी आहे, हे जो मान आहे, हा मान तुम्हाला शेवटपर्यंत कोण काढून घेऊ शकत नाही. तो कोणाच्या हातात नाही. पत्रकार हा स्वतंत्र आहे. भले मी पुढारीकडे नोकरीला आहे, पण जेव्हा मी पुढारीकडनं रिटायर्ड होईल त्याच्यानंतर मी पत्रकार असेल. त्यामुळे पत्रकार हा माझी जी पद आहे, पदवी आहे म्हणा, ही पदवी आणखी कोणी पेशा आहे, तो पेशा माझा कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे पत्रकारिता कधीही श्रेष्ठ. तर मित्रांनो, सरांनी एक सुंदर प्रश्नाचं उत्तर दिलं की सगळ्यात स्वतंत्र असेल तर पत्रकार, बरोबर ना? तर आपला आता पत्रकार तुम्ही हाच, त्याच्याकडे थोडंसं आपण येऊया की पत्रकार हा कसा असावा आणि पत्रकारिता करत असताना तुम्हाला कोणत्या प्रसंगासमोर सामोरं किंवा अडचणी येतात आपल्याला, अशा कोणत्या अडचणी होत्या? पत्रकार म्हणजे मुळात काय, त्यांनी बातमीची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे घटना घडली की त्याचे बातमीत रूपांतर केलं पाहिजे. मग तो सोशल मीडियावरचा पत्रकार असेल, TV चॅनलवरचा पत्रकार असेल की प्रिंट मीडियाचा पत्रकार असेल, त्यांनी ते बातमीत रूपांतर केलं पाहिजे, हे त्याचं पहिलं काम. दुसरी गोष्ट, बातमीत रूपांतर करताना घटना जशीच्या तशी मांडली पाहिजे, त्यामध्ये त्याने भेसळ करता कामा नये. एखादा वृत्तलेख असेल, एखादा लेख असेल तर ठीक आहे, तो आपली मतं व्यक्त करू शकतो, परंतु बातमीमध्ये त्यांनी भेसळ करता कामा नये, आहे ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे पत्रकारितेमध्ये. आणि तिसरी गोष्ट, पत्रकारिता करताना सातत्याने समाजभान असलं पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुणाच्याही दावणीला बांधले गेले असता कामा नये. पत्रकारिता करताना तुम्हाला तटस्थपणे, निर्भीडपणे आणि सत्य पत्रकारिता केली पाहिजे. मग आपल्याला फारशा अडचणी पण येत नाही आणि आपली पत्रकारिता समाजोपयोगी होते. तर मित्रांनो, खूप चांगलं उत्तर देतात आणि आपले मार्गदर्शकसुद्धा आहेत. तर मला असं विचारायचं की सध्याच्या पिढीतील युवकाला जर पत्रकारितेमध्ये करिअर करायचं असेल तर त्याला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी मगाशी म्हटलं राजकारण तेवढं सोपं नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, त्याहीपेक्षा कठीण पत्रकारिता आहे. पत्रकारितेकडे येणं, तिथे राहणं, टिकणं आणि पत्रकारितेवरच आपलं उदरनिर्वाह करणं हे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो, बुद्धिमत्ता तुमच्याकडे असावी लागते. त्यावेळी पत्रकारिता करू शकता. माझं असं म्हणणं आहे की पत्रकारिता ही 4 लोकशाहीच्या स्तंभापैकी एक स्तंभ आहे. म्हणजे संसद एक आहे, न्यायव्यवस्था आहे, नोकरशाही आहे आणि चौथं पत्रकारिता. पत्रकारिता म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे चौथं, तर त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पत्रकारिता येते. तर पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे. तर तरुणांनी ह्या 4 पैकी एका स्तंभामध्ये काम केलं पाहिजे. ज्याला भवितव्य आयुष्यामध्ये समाजसेवा करायची, लोकांसाठी काय करायचं, तर 4 पैकी एका ह्या स्तंभामध्ये त्यांनी काम करायचं आहे. आता तुम्ही संसद म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही काम करू शकता. नोकरशाही, तुम्हाला नोकरी नाही मिळाली तर तुम्ही काय करणार? न्यायव्यवस्थेमध्ये तुम्ही न्यायाधीश नाही झालं तर काय करणार? मग तुम्ही पत्रकारितेमध्ये आलात तर तुम्हाला समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने करता येते. त्यामुळे मी तरुणांना सांगेन की तुम्ही तुमचे व्यवसाय करता करता, आता सोशल मीडिया सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही डिजिटल मीडिया आहे, तर तुम्ही नोकरी करता करता सुद्धा, व्यवसाय सांभाळता सांभाळता सुद्धा तुम्ही ह्या माध्यमातून पत्रकारिता करू शकता, जसं तुमच्या चॅनलमार्फत तुम्ही करत आहात. त्यामुळे तरुणांनी पत्रकारितेकडे जास्तीत जास्त वळावं असं मला वाटतं. तर मित्रांनो, ह्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेमध्ये करिअर करायचं असेल, सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित सांगितलं आहे. सर, आता शेवटचा प्रश्न आहे की राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता या सर्वांमध्ये घडत असताना तुम्ही कोणाचे आभार किंवा कोणाला धन्यवाद मानासे वाटतात? मी राजकारणामध्ये आणि पत्रकारितेमध्ये मला सर्वात जास्त म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात मला म्हणजे सुदन बांदोडेकर हे बिचारे म्हणजे ते माझे मित्र चांगले, आणि सुदनमुळे मी राजकारणामध्ये आलो. खोंडाघाटचे जे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पर्यंत त्यांनी काम केलं आणि एक चांगला माणूस, मैत्रीला जागणारा माणूस. तर सुदन बांदोडेकर यांनी मला राजकारणामध्ये आणलं. थोडे दिवस मी नंतरचा प्रवास मी सांगितला. आणि पत्रकारितेमध्ये मला आणण्यामध्ये विठ्ठल देसाई हे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती ठरली की ते सिंधुदुर्ग समाचार चालवत होते राजन कदम यांच्या सहयोगाने, आणि त्यांच्यामुळे मी पत्रकारितेमध्ये आलो. आणि तिथून पुढे मी माझ्या कष्टाने जेवढं का होईल, मी सरपंच झालो, नंतर मग पुढारीमध्ये मी जॉईन झालो. मग हे त्यानंतर एकदा ह्या दोघांनी मला आणून ट्रॅकवर ठेवलं आणि नंतर मी माझ्या पद्धतीने कष्ट करून जेवढं मला पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा मी प्रयत्न केला. तर तुम्ही कुटुंबापैकी एका व्यक्तीचे कोणाचे आभार माना की अशा व्यक्तीने मला सपोर्ट केला होता, त्यामुळे मी आज ह्या अशा ठिकाणी पोहोचलो आहे? मला सर्वात जास्त सपोर्ट केला माझ्या आईने. म्हणजे ती आता नाही आहे, 2013मध्ये तिचं निधन झालं. तर माझ्या आईने मला सर्वात जास्त सुरुवातीला, म्हणजे मी एखादी गोष्ट म्हणालो तर ती कधी नाही म्हणाली नाही. तिचा विश्वास होता की गणेश जे करेल ते चांगलं करेल, त्यामुळे तिने सपोर्ट केला. आणि नंतरच्या आयुष्यामध्ये मला पत्नीने माझ्या चांगला सपोर्ट केला. आणि आजही माझी पत्नी माझ्यासाठी, मी समाजासमोर एवढंच काम करतो तर पत्नी मला कधी अडवत नाही की तुम्ही हे करू नका, किंवा तुम्ही समजा स्वच्छता मोहीम राबवायची असेल किंवा लोकांसाठी जायचं असेल तर पत्नी अडवत नाही. ती म्हणते जावा, तुम्ही करा समाजासाठी. तर त्यामुळे तिचा एक सपोर्ट मला माझ्या कुटुंबामध्ये मिळाला आहे. मी सरपंच झालो. त्या काळामध्ये पुढचे काही दिवस राजकारणात असताना मला अनेक निवडणुकांमध्ये माझ्या सहकार्यानं, माझ्या मित्रांना लोकांनी निवडून दिलं. त्यामुळे गावातले सुद्धा लोक जे आजही जीवाभावाचे माझे मित्र आहेत, सगळेजण गावातली जी तरुण पिढी आहे, जसं की अनिल कामतेकर आहे माझा मित्र मुंबईचा, इथला माझा मित्र जवळचा अनिल मिस्त्री आहे, आबा परब आहे, चंद्रकांत जैतापकर आहे, बाबू परब आहे, दिगंबर मिस्त्री आहे, उमेश मिस्त्री आहे. तर अशी अनेक मंडळी आहेत की जी मंडळी मित्र म्हणून माझ्यासोबत आहेत. आणि त्या मित्रांमुळे मला चांगल्या पद्धतीने
पुढे जाता येतं आणि आयुष्यामध्ये खूप आनंद मिळतो. त्याशिवाय माझे सुधीर जोशी नावाचे मित्र आहेत, पत्रकारितेमध्ये बाळ खडपकर मित्र आहेत, लहू महाडेश्वर मित्र आहेत. तर असे काही जवळचे मित्रसुद्धा आहेत, तर यांच्यामुळे खूप जीवनामध्ये जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो. तर मित्रांनो, सरांनी आपले जे प्रश्न विचारले होते ते सर्वांची उत्तरं दिली आहेत. सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून टायमिंग दिला, त्याच्यासाठी सरांचे खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नवीन व्हिडिओचं नवीन कल्पना पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.